2022 फेब्रुवारी मध्ये जे आलेले प्रश्न होते, संख्याज्ञान व संख्या वरील क्रिया, याच्याही पलीकडे एक प्रश्न त्या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी घेणार आहे. प्रश्न होता, एका बाटलीत मी प्रश्न लिहितो. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरलेले आहे. तेल भरलेले आहे. तेल भरले तर 4 लिटर तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? अशा प्रकारचा मित्रांनो प्रश्न आहे. या प्रश्नाकडे जात असताना मला निश्चितपणे खात्री आहे की तुम्हाला प्रश्न येतोय, कारण नवोदयाच्या तयारीच्या निमित्ताने त्या ठिकाणी तुम्ही खूप सारे त्या ठिकाणी आव्हानात्मक प्रश्न सोडलेले आहेत. तरी देखील कालच्या पेपरमध्ये तुम्हाला जाणवलं असेल की आपण त्या ठिकाणी अवघड प्रश्नामध्ये, क्लिष्ट प्रश्नामध्ये चुकत नाही. आपण चुका करतो त्या सोप्या प्रश्नामध्ये चुका करतो. याच्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर एक त्या ठिकाणी इमेज तयार झाली पाहिजे. एका बाटलीत जर 125 मिली त्या ठिकाणी छोटं परिमाण आहे धारकतेचं, तर त्या ठिकाणी 125 मिली तेल भरले. 4 लिटर तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? आपल्या डोळ्यासमोर एक साधारणपणे आकृती तयार झाली पाहिजे कोणत्याही प्रश्नाबाबत. फक्त त्या ठिकाणी सूत्र पाठ केलेत आणि त्याच्यानुसार सोडवलं असं नको. प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण ही क्रिया करतोय असं समजून ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयाची तयारी कराल, त्या विषयाची तयारी परिपूर्ण होईल. 4 लिटर तेल भरलंय. 4 लिटर तेलाचा त्या ठिकाणी कॅन आहे, ड्रम आहे. 4 लिटर आहे हे लक्षात मात्र ठेवायचं आपल्याला. 4 लिटर आहे. म्हणजे त्या ठिकाणी एका कॅन मध्ये किंवा एका त्या ड्रम मध्ये 4 लिटर तेल आहे. 125 मिली त्या ठिकाणीच्या बॉटल भरायच्या आहेत. 125 मिली बॉटल भरायच्या आहेत. मिली म्हणजे मिलीलिटर. आपण जर त्या ठिकाणी परिमाण जर पाहिले तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या डाव्या बाजूला मिली हा चार्ट तुमच्याकडे असला पाहिजे. मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, लिटर, मीटर, डेका, हेक्टो, किलो. अशा प्रकारचा मित्रांनो चार्ट आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. 4 लिटर तेल म्हणजे त्या ठिकाणी इथं 4 आहे, लिटर मध्ये 4 आहे, हे समजून घेणं फार आवश्यक आहे. 125 मिली आहे, 125 मिली आहे. याच्यामध्ये 4 लिटर तेलामध्ये किती 125 मिलीच्या किती बॉटल त्या ठिकाणी बाटल्या भरल्या जातील हे शोधायचे. कोणतीही क्रिया करताना लक्षात ठेवायचं की दोन्ही त्या घटकांचे जे परिमाण आहे ते एकाच याच्यामध्ये एककामध्ये पाहिजेत. म्हणजे 1 लिटर मध्ये आहे, 1 मिली मध्ये आहे. शक्यतो काय करायचं आहे की आपल्याला छोट्या परिमाणामध्ये त्या ठिकाणी एककामध्ये रूपांतर करायचं आहे मोठ्याचं, म्हणजे भागाकार सोपा जातो. दशांश अपूर्णांकांचा भागाकार त्या ठिकाणी येणार नाही, दशांश त्या ठिकाणी चिन्हांचा भागाकार येणार नाही. मग आपल्याला साहजिकच 2022 हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहा 4 लिटर आहे. दोन्हींचं त्या ठिकाणी जे परिमाण जे आहेत एका एककामध्ये त्या ठिकाणी आपण करून घेऊयात. 4 लिटर त्या ठिकाणी मिलीमध्ये जर रूपांतर केलं तर सोपं जाईल. तुम्हाला माहिती की एका लिटरचे 1000 मिली होतात.
एका लिटरचे 1000 मिली होतात. 4 लिटरचे 4000 मिली, 4000 मिली आपल्याकडे तेल आहे आणि 125 मिलीच्या त्या ठिकाणी बाटली त्याच्यामध्ये भरायची आहे. अशा किती बाटल्या भरल्या जातील असा प्रश्न आपल्या समोर आहे. 125 मिली, साहजिकच आहे की त्या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये 4000 मिली मध्ये 125 मिलीच्या छोट्या छोट्या बॉटल भरायच्या आहेत. प्रत्येकामध्ये 125 मिली त्या ठिकाणी तेल आपल्याला टाकायचं आहे. मग आपल्याला बाटल्यांची संख्या गरजेची आहे किती काढणं त्या ठिकाणी, त्यासाठी आपण भागाकार करतोय या ठिकाणी. या पद्धतीने जर प्रश्नाकडे गेलो आपण तर त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे आपल्याला येईल. अन्यथा जर त्या ठिकाणी गडबड झाली, 125 ला 4 ने भागत बसलो, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जर भागाकार करायचा आहे, बाटल्यांची संख्या करत असताना भागाकार करणं आवश्यक आहे, तुम्हाला माहिती आहे. तर हे प्रश्न तुमच्याकडून वारंवार गेलेले आहेत. तरी पण नजर चुकीने त्या ठिकाणी 125 ला 4 ने त्या भागत बसलो तर होणार नाही. आपल्याला 4 लिटरचे मिलीलिटर मध्ये रूपांतर करावे लागतील. मिलीलिटर मध्ये रूपांतर केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी 125 ने भागायचं आहे. मग तुम्ही अतिच 125 चा पाढा बनवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अतिसंक्षिप्त रूप देऊ शकता. अतिसंक्षिप्त रूप त्या ठिकाणी घेऊन तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वाटतं शुक्रवारी आपण बरेचसे प्रश्न पाहिले होते संख्या ज्ञानावर आणि संख्यावरील क्रियावरती. तर सोपे सोपे प्रश्न आहेत आणि विशेष करून बाब काय आहे याच्यामध्ये, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत. त्याच्यामुळेच आपण या 15 दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना एक संधी प्राप्त झाली की 2017 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील जे काही प्रश्न आहेत वेगळ्या टॉपिक वरती, वेगळ्या विषयांसंदर्भात, ते सर्व प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी क्रमाक्रमाने येणार आहेत. 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणखी एक प्रश्न तयार झालेला होता मित्र, आलेला होता. तो प्रश्न असा आहे, समीरने 6,07,000 समीरने 6,07,000 ही संख्या लिहिताना, अंकात लिहिताना त्याने चुकून काय लिहिलं, त्याने चुकून त्या ठिकाणी अशा प्रकारची संख्या लिहिली. त्याने चुकून अशा प्रकारची संख्या लिहिली, तर त्या ठिकाणी त्याचे उत्तर कितीने चुकलेले आहे, त्याचे उत्तर कितीने चुकलेले आहे. 2000 मला वाटतं 19-18च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आता मला निश्चित सांगता यायचं नाही, परंतु त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं झालं होतं की ईश्वरी नावाची ती मुलगी होती आणि तिने ती संख्या लिहित असताना 1 शून्य तिच्याकडून कमी झाला. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2022च्या संख्या त्या ठिकाणी लिहिताना छोटी दिली परंतु 1 शून्य जास्त झाला. अशाच प्रकारचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये फारसा काही बदल होत नाही. पहा आता 6,07,000 ही संख्या लिहायची होती, परंतु या ठिकाणी ती लिहिताना काय करायचं, समीरने त्या ठिकाणी लिहिताना ती अशी संख्या लिहिली. कोणतीही संख्या लिहित असताना, आता तुमच्यासाठी एक सांगतोय मी, कोणतीही संख्या लिहित असताना त्याच्यामध्ये स्वल्पविरामांचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही कॉमाचा वापर, कॉमा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पुट करत ठेवायचाच आहे. एकक दशक शतकानंतर त्या ठिकाणी एक घर पाहिजे आपलं, ते आहे की एकक दशक शतकामध्ये त्याच्यामध्ये एक घर, त्याच्यानंतर 1000, 10,000, 10,000 एक घर, लक्ष, दशलक्षाचे त्या ठिकाणी एकच घर. अशा प्रकारे आपल्या त्या ठिकाणी आपल्याला कॉमा देण्याची सवय लागली पाहिजे संख्या लिहित असताना. मग पहा, समीरने संख्या लिहित असताना मात्र 60,07,000 अशी लिहिली. ऍक्च्युली संख्या त्या ठिकाणी 6,07,000 लिहायची होती. 6,07,000 ही संख्या लहान आहे त्यांनी लिहिलेल्या संख्येपेक्षा, म्हणून ती संख्या त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल, 6,07,000. आपण देखील लिहिताना आता समीर सारखी चूक करायची नाही. समीरचा 1 शून्य वाढलेला होता,
आपण संख्या लिहित असताना मात्र ती बरोबर लिहायची आहे। याच्यामध्ये पहा आता या दोघांची त्या ठिकाणी वजाबाकी फरक काढायचा आहे, म्हणजे कितीने संख्या चुकली लिहित असताना तर दोघांमधला फरक करायचा आहे। दोघांमधला फरक काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी आवश्यक आहे दोन्ही संख्यांमध्ये। तर असे अतिशय त्या ठिकाणी सोपे सोपे प्रश्न। याच्यामध्ये दुसरा प्रश्नाकडे जातोय आपण, नंतरच्या प्रश्नाकडे जातोय। मी आता याचं वजाबाकी वगैरे करत नाही, मी फक्त उदाहरण तुम्हाला समजून देतोय। तर ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रिया फारशा अवघड जात नाही, कारण तुमचा त्या पद्धतीने सराव झालेला आहे। ठीक आहे, याच्यामध्ये पहा आता पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या त्या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे। मोठी संख्या शोधायची आहे। हा प्रश्न जो आहे दशांश अपूर्णांकामध्ये त्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सातत्याने येतोय, तो प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे। मोठी संख्या कोणती आहे? पहिला पर्याय आहे 0.91, त्याचं वाचन असं करतात 0.91। त्याच्यानंतर 0.899, नंतर आहे 0.090, 0.900, अशा प्रकारे संख्यांचं वाचन त्या ठिकाणी केलं जातं, बरोबर। तर याच्यामध्ये मोठी संख्या शोधायला सांगितलेली आपल्याला। आपल्याला साहजिकच वाटतं की याच्यामध्ये त्या ठिकाणी ही संख्या मोठी असेल 900, परंतु तसं न करता दशांश चिन्हानंतर आपण त्या ठिकाणी किती स्थानापर्यंत गेलो आहोत ते महत्वाचं आहे। प्रत्येक संख्या त्या स्थानापर्यंत घेऊन जाणं दशांश चिन्हानंतर हे गरजेचं आहे याच्यामध्ये। मग आपण त्या ठिकाणी सर्व संख्या लिहूयात 0.091, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मात्र ठेवायला विसरू नका। अतिशय साध्या साध्या गोष्टी मी सांगतोय आज। मला दिलेला जो टॉपिक आहे संख्याने ज्ञान आणि संख्यावरील क्रिया, ते अतिशय साधे साधे त्याच्यावरती प्रश्न आहेत, परंतु ते प्रश्न सोडवत असताना त्या ठिकाणी आपण करत असलेल्या चुका, या कोणत्या चुका होऊ शकतात हे लक्षात आणून देण्याचं काम मी या ठिकाणी करतोय। 0.91, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह ठेवायचं आहे। 8.99, फारसं काही अवघड नाही, फारसा वेळ जाणार नाही तुमचा। 0.090 आणि त्याच्यानंतर 0.900, अशा प्रकारे त्या ठिकाणी संख्या एकाखाली एक लिहून घ्या पहिल्यांदा। असं वाटतं की हा प्रश्न आपण सहज सोडवू। मित्रांनो, सहजतेने कोणताच प्रश्न घेऊ नका। प्रत्येक प्रश्नाला सारखंच त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं वेटेज जे आहे ते सारखंच आहे, समान आहे ते। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी आपण त्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, त्याला प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला पाहिजे। याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 2 दशांश नंतर 2च त्या ठिकाणी स्थानापर्यंत हे अंक आहेत। आपल्याला हे जे अंक आहेत ते 3 स्थानापर्यंत, बाकीच्या तिन्ही संख्यांमध्ये दशांश नंतर 3 स्थानापर्यंत अंक आहेत। याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी आपल्याला 3 स्थानापर्यंत अंक घेऊन जायचे आहेत। हा मी त्या ठिकाणी 0 तिथे देतोय, 0 आवर्जून त्या ठिकाणी मी थोडंसं डार्क केलं आहे, 0 या ठिकाणी देतोय मी। आता मात्र आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे। थोड्या वेळाकरता दशांश चिन्हाचा त्या ठिकाणी आपण विचार सोडून देऊ। थोड्या वेळाकरता 910, 899, 90 आणि 900 याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर सर्वात मोठी संख्या तुमच्या समोर आहे, ती आहे 0.910। तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी देत असताना पहा, याला 2च अंक दशांश स्थळानंतर 2च अंकापर्यंत त्याला, म्हणजे 2च स्थानापर्यंत त्याला घेऊन गेले आहेत। इथे मात्र प्रत्येक संख्या दशांश चिन्हानंतर 3 स्थानापर्यंत घेऊन गेल्या आहेत। अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला आपलं त्या ठिकाणी कौशल्य तपासण्यासाठी असे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षा परिषद देत असते। त्याच्यानंतर आहे 72वा प्रश्न त्या ठिकाणी आहे, म्हणजे 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये
तो मी तुम्हाला सांगणार आहे आता. आणि तुमच्या हे पण लक्षात आणून देणार आहे की प्रश्नपत्रिकेतले प्रश्न कसे वारंवार त्या ठिकाणी रिपीट होत आहेत. 75,9,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या 75,00,000 तुम्ही सहज त्या ठिकाणी लिहून टाकता. 75,00,000 75,09,000 75,09,000. तुम्हाला माहिती की हे लक्ष त्या ठिकाणी लक्षातच घर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी हजारांचं घर असतं. 9,535 535 अशा प्रकारची संख्या आपल्याला पहिल्यांदा लिहायची आहे. प्रश्न मात्र ही संख्या कशी लिहितात असा नाही. प्रश्न असा आहे की या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती आहे. या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला ऑप्शन जो दिलेला आहे तो हा दिलेला आहे. प्रश्न मात्र विचारला आपल्याला या संख्येनंतर म्हणजे ही जी संख्या आहे ना ती अक्षरामध्ये दिलेली आहे. आता मी अंकामध्ये लिहिले डायरेक्ट. या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती आहे. क्रमाने येणारी पुढची संख्या कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की शुक्रवारी पण सांगितलेलं आहे. काही जण कदाचित नवोदयाच्या तयारीसाठी असतील, क्लासला नसतील, परंतु क्रमाने येणारी संख्या जी असते, समजा 25 ही संख्या आहे, त्याच्यानंतर क्रमाने येणारी संख्या कोणती, त्याच्यामध्ये 25 अधिक 1 मिळवतो आपण, तर 26 झालेली आहे. 26 ही 25 नंतर येणारी क्रमाने येणारी संख्या आहे. ओके. 199 आहे. 199 नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती आहे. तुम्हाला माहिती की 200 उत्तर त्याचं आहे, परंतु क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी 1 मिळवतात पुढच्या संख्या आहे की नाही, क्रमिक येणारी संख्या, आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. तसं या संख्येमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 1 मिळवायचं आहे. क्रमिक येणारी संख्या, क्रमिक संख्या कोणती त्याच्यानंतर, तर त्या ठिकाणी आपलं उत्तर असेल सुरू करतो आता. हे आपलं उत्तर आहे 75,09,536 हे उत्तर आहे आपलं. आणि मित्रांनो, हे उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये 4थ्या क्रमांकावर दिलेलं आहे. चुकवण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे म्हणजे उत्तर सुद्धा त्या ठिकाणी किती आपल्या त्या ठिकाणी नजरेच्या त्या किती लक्षपूर्वक पाहावं लागतं, किती त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडे लक्षपूर्वक जर पाहिलं नाही तर अंकांमध्ये त्या ठिकाणी बदल केला असतो. फक्त 535 ऐवजी त्या ठिकाणी 553 केलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे हा बदल केला असतो थोड्याफार प्रमाणामध्ये. अंक तेच असतात, त्याचा त्या ठिकाणी सिक्वेन्स जो आहे तो त्या ठिकाणी बदल केला असतो, म्हणून आपल्याला लवकर लक्षात येत नाही. असो, 2023 ची प्रश्नपत्रिका आहे. थोड्या ह्या 2 वर्षापासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडस बदललेलं आहे. आता मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये सोपे प्रश्न अगदी सरळ पद्धतीने तुमच्या समोर आहे त्याच पद्धतीने मांडले जायचे, परंतु आता मात्र प्रश्नाचं स्वरूप थोडस बदललेलं आहे. 2 वर्षापासून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास त्या पद्धतीने त्या पटीने करावा लागेल. मी आता दशांश अपूर्णांक त्या ठिकाणी एक उदाहरण घेतोय. पहा आता, खूप छान उदाहरण आहे. आतापर्यंत काय यायचं, लहान मोठेपणा यायचा, आतापर्यंत त्याच्यामध्ये फरक यायचा, परंतु आता दशांश अपूर्णांक त्या ठिकाणी कशा प्रकारे लिहिता येणार नाही असे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2023च्या मी प्रश्न लिहितो. 0.17 0.17 हा दशांश अपूर्णांक, आहे. दशांश अपूर्णांक त्याला काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक, कारण त्याचा छेद त्या ठिकाणी 100 आहे. 0.017 हा दशांश अपूर्णांक. कशा प्रकारे लिहिता येणार नाही, कशा प्रकारे लिहिता येणार नाही
मित्रांनो त्याच्यामध्ये पर्याय दिलेले आपल्याला 1 2 3 4 पर्याय मी लिहितो पहिल्यांदा, नंतर त्याच्यावरती प्रश्नावरती आपण डिस्कशन करूयात. 17/100, त्याच्यानंतर 10/100 अधिक 7/100, त्याच्यानंतर आहे 10 अधिक 7/100 आणि चौथा पर्याय आहे 10 अधिक 7/100. कशा प्रकारे लिहिता येणार नाही. तुम्ही प्रश्न वाचत असताना माझं तुम्हाला एक आवर्जून त्या ठिकाणी सांगणं आहे की प्रश्न वाचत असताना आपण त्या ठिकाणी प्रश्नाकडे जात असताना प्रश्न सोडवत असताना निश्चितपणे एक गोष्ट आपल्याला करायची आहे. ती कोणती गोष्ट करायची तर त्या ठिकाणी आपल्याला पेनाने प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही सोडवायला सुरुवात करणार आहात, ज्यावेळेस हातामध्ये तुम्ही पेन धरणार आहात, तो शेवटपर्यंत पेन ठेवता कामा नये. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे प्रश्नामधला महत्वाचा जो भाग आहे त्याला अंडरलाईन करणं गरजेचं आहे, अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्याला ही फार महत्वाची गोष्ट आहे. 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही. नाहीला त्या ठिकाणी अंडरलाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे नकोय आपल्याला, आता लिहिता येणार नाही असं कोणता आहे, याचा अर्थ 3 पर्यायामध्ये तो लिहिता येणार आहे आणि चौथ्या किंवा त्या ठिकाणी कोणता तरी पर्याय असणारे शेवटचा पर्याय म्हणजे चौथा पर्याय. क्रमाने येणारा चौथा म्हणत नाही, 3 पर्याय, कोणते तरी 3 पर्याय त्याच्यामध्ये लिहिता येणार आहे आणि त्या ठिकाणी एका पर्यायामध्ये लिहिता येणार नाही. मग आपण त्या ठिकाणी प्रश्नाकडे पाहत असताना मी तुम्हाला सांगितलंय की महत्वाच्या पार्टला तुम्ही अंडरलाईन करत चला. जो महत्वाचा भाग आहे त्याला अंडरलाईन करणं गरजेचं आहे फार. मग नाही कोणत्या प्रकारे लिहिता येणार नाही हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पाहता 17/100 आहे. आपण पाहूयात. तुम्हाला माहिती की 17 ऍज इट इज 1 2 1 2 दशांश चिन्ह त्या ठिकाणी येते, म्हणजे हा लिहिता येणार आहे. पहिला पर्याय तो लिहिता येणार आहे आपल्याला. हा दशांश अपूर्णांक त्या ठिकाणी अशा प्रकारे लिहिता येऊ शकतो. मग याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊयात. 2 अपूर्णांक दिलेले आहेत. 2 अपूर्णांकांची बेरीज आहे. ती केव्हा करू शकतो आपण? जेव्हा त्याचे छेद समान असतात तेव्हा करू शकतो. बरोबर. इथं छेद समान आहेत. छेद समान असल्यामुळं आपण फक्त अंशाची बेरीज करतो. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 17/100 म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे 17 जसे 1 2 1 2 म्हणजे हा पण लिहिता येणार आहे. ओके, लिहिता येणार आहे. तिसरा जर पर्याय पाहिला आपण तर त्याच्यामध्ये आहे 10 अधिक 7/100. दोघांचाही छेद 100 आहे. याचा अर्थ बेरीज करायची आपल्याला. 10 अधिक 7 17/100 म्हणजे त्या ठिकाणी 17 आपण लिहिले असेल 1 2 याचे हा पण लिहिता येणार आहे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्हाला निश्चितपणे खात्री आहे की तुम्ही सोडवले तिन्ही पर्याय बरोबर आहेत, तर माझं तुम्हाला एक म्हणणं राहील की तुम्ही चौथा पर्यायावरती न सोडवता देखील टिक मार्क केली तरी अडचण नाही. तुम्हाला खात्री असेल तर इथे वेळ आहे आपल्याला, म्हणून त्या ठिकाणी आपण चौथ्या पर्यायाकडे देखील जाऊयात. 10 अधिक 7/100. मित्रांनो हा जो 10 आहे ना तो वेगळा आहे थोडासा. हा वेगळा आहे तो. अधिक 7/100 त्या 10ला एक छेद आहे हे लक्षात ठेवायचंय. कोणत्याही संख्येला त्या ठिकाणी एक छेद असतो. ज्या संख्या त्यात दिसतात, समजा 2525 ही संख्या आहे, त्याच्या खाली एक छेद असतो, किंवा त्या ठिकाणी 27 ही संख्या आहे, फक्त प्लेन संख्या आहे 27, त्याच्या खाली देखील एक छेद असतो, त्याचा छेद 1 असतो. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस आपण प्रश्नाकडे त्या दृष्टिकोनातून पाहू त्यावेळेस प्रश्न सोडवता येतील हे माहित पाहिजे आपल्याला. 10/1 आहे केव्हा त्या ठिकाणी आपण बेरीज करू शकतो जेव्हा छेद समान असतात. म्हणजे छेद समान करण्यासाठी या 1ला 100 ने गुणायचे, त्या 10ला 100 ने गुणायचं आहे. लक्षात राहू द्या. ओके, मी थोडं जरा तुटक म्हणतोय त्याचा. 1ला पण 100 ने गुणायचंय, 10ला पण 100 ने गुणायचंय. मग 10ला 100 ने गुणल्यानंतर होतात 1000. 1000/100 अधिक 7/100 म्हणजे 1000
1700 म्हणजेच काय आहे? 1007 जसे तसे आपण लिहिले, छेदामध्ये त्या ठिकाणी 100 आहेत, 100 मध्ये 2 शून्य आहेत. सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला, 1 2 तिथे त्या ठिकाणी उजव्या बाजूकडून डावीकडे 2 त्या ठिकाणी स्थान सोडून दशम चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे हा येत नाही. मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवत असताना त्याचे व्यवस्थितरित्या त्याचं मांडणी करणं गरजेचं आहे. जर मांडणीमध्ये चुकलो तर कदाचित सोपे सोपे प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न इतके अवघड नसतात. अनेक विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क गणितामध्ये आहेत, पडतात ते. त्याचं कारण असं आहे की ते मुलं जे आहेत ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी प्रश्न सोडवतात, प्रश्नाकडे पाहतात, प्रश्नाची मांडणी व्यवस्थित करतात. बरोबर. पुढे जाऊयात आपण. त्या ठिकाणी काही प्रश्न असे आहेत. पुढचा प्रश्न सोपा आहे. 7,07,707. त्याच्यामध्ये याच्यामध्ये अशी गोष्ट त्यांनी दिलेली आहे. मी प्रश्न मांडतो, प्रश्नाचे पर्याय लिहितो, नंतर तुम्हाला समजेल की प्रश्नामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे. तुम्हाला एखादी संख्या सांगितली अक्षरामध्ये, तुम्ही अंकामध्ये त्या ठिकाणी मांडता, परंतु त्या ठिकाणी जर तुमच्या समोर पर्याय उपलब्ध असेल तर कशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं ते पाहूयात आपण. ओके. 7,07,707. 7,07,707. ही जी संख्या आहे ते आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, 2 आणि 3 आणि 4. 4 पर्याय मी लिहितो या ठिकाणी. ते पर्याय असे आहेत. कशा प्रकारे त्या ठिकाणी अतिशय सोप्या प्रश्नामध्ये कशा प्रकारे चुका होतात ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा पर्याय असा हा आहे, त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे आणि चौथा पर्याय आहे. चौथा पर्याय असा. मित्रांनो, याच्यामध्ये पहा काय होणार आहे. 7,07,707. पर्याय क्रमांक जर 1 दिला तर 7,70,000. तुम्ही काय करणार आहात, तुम्ही पहिल्यांदा दिलेल्या पर्यायामध्ये किंवा 2 प्रकारे तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. पहिलं म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कॉमा पुट करा सगळ्या याच्यामध्ये, शेवटचे 3 घरं सोडून त्या ठिकाणी नंतर 2-2चे, किंवा असं त्या ठिकाणी मग प्रत्येक संख्या तुम्हाला शोधावी पाहावी लागणार आहे. किंवा तुमच्या मनाने पहिल्यांदा 7 लक्ष लिहा, 7,07,707 हे पण लिहू शकता तुम्ही अगोदर. किंवा पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला कॉमा पण देता येऊ शकतो. तुम्हाला प्रत्येक संख्या वाचावं लागेल, पण त्याच्यापेक्षा मला वाटतं हा पर्याय थोडा सोपा आहे. तुम्ही स्वतःच्या मनाने संख्या पहिल्यांदा लिहा आणि तशी जी संख्या आहे ती कोणत्या पर्यायामध्ये आहे तुम्ही पाहू शकाल. अतिशय सोपा आहे, फारसं त्याच्यामध्ये अवघड मला वाटतं प्रश्न नाही हा. तरी देखील त्या ठिकाणी चुकतो. काहींचे पर्याय क्रमांक 1, आम्ही असे बरेच विद्यार्थी पाहिलेत की त्यांनी घाईघाईमध्ये पर्याय क्रमांक 1 लिहून टाकलेला आहे. 7,07,707. पहिली संख्या जी आहे ती आहे 7,70,707. दुसरी संख्या जी आहे ते 7,07,707. आपला पर्याय हा आहे, पर्याय क्रमांक 2. बरोबर. तिसरी 77,777. चौथी जी संख्या आहे ती 7,07,070 ही संख्या आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला सोपे वाटत असतील तुमच्या दृष्टिकोनातून, फार सोपे प्रश्न आहेत, परंतु प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे. प्रश्नाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सामोरं जाणं गरजेचं आहे. सोपे प्रश्न म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षित करून जमणार नाही. तर त्याच्यानंतर पहा 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न असा आलेला आहे, तो तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोपा प्रश्न आहे.
चौकटीत योग्य संख्या लिहा असा प्रश्न आहे. चौकटीत योग्य संख्या लिहा. असा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी काय दिलेलं आहे तर पहिला कंस आहे 5 अधिक 2/10 अधिक 4/100 अधिक 5/1000 कंस पूर्ण वजाचं चिन्ह आहे पुढं. परत लिहिले 2 कंसामध्ये 2 अधिक 1/10 अधिक 3/10 3/100 सॉरी 3/100 आहे अधिक 2/1000 आणि बरोबर चिन्ह देऊन पुढे त्या ठिकाणी चौकट दिलेली आहे. आता हा प्रश्न अर्थात या ठिकाणी जेवढा त्या ठिकाणी जितका मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे असं नाही का मोठ्या स्वरूपामध्ये दिलेला आहे तेवढ्या मोठ्या स्वरूपात तो नाही. त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की हे काय आहे तर या ठिकाणी हे 5.2 4 आणि 5 आहे. बरोबर. आता याचं जर स्पष्टीकरण करायचं म्हटलं तर प्रत्येक त्या ठिकाणी जो अंक आहे तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. आता ह्यावेळेस कदाचित काय होऊ शकतं मी सांगतोय बरं का म्हणजे मला निश्चित माहित नाही पण होऊ शकतं असं मी सांगतोय. 5 देतील अगोदर 5/1000 इथे देतील 2/10 इथे देतील अशा प्रकारे त्या ठिकाणी कदाचित थोडस प्रश्न फिरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी आपण म्हणजे प्रत्येक त्या ठिकाणी जो भाग आहे तो क्रमावर सोडवणं अपेक्षित आहे आपल्याला. हा 5 असं तसं आहे 2/10 म्हणजे 0.02 आहे 4/100 म्हणजे त्या ठिकाणी 0.004 आहे 5/1000 म्हणजे त्या ठिकाणी 5.0.005 आहे. यांची बेरीज या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्याला. यांची बेरीज या ठिकाणी अपेक्षित आहे. अशा प्रकारची बेरीज त्यांची आहे. अशा प्रकारची बेरीज त्यांची आहे. 5 हे दशांश चिन्हात 5.0 गुणोत्तर 5 नंतर आहे. बरोबर. ही संख्या त्याच पद्धतीने जर आपण सोडवली म्हणजे मांडणी केली तर ती मांडणी अशी येईल. आता मी इथे मांडत नाही ती याप्रमाणे मांडत नाही आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊयात. 2 दशांश चिन्ह 2 पूर्ण आहेत बाकीचा अपूर्ण भाग आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही. 2 दशांश चिन्ह 1 3 2 अशा प्रकारे त्या ठिकाणी मित्रांनो ह्या संख्या मांडल्या जातात. तुम्हाला अतिशय त्या ठिकाणी म्हणजे अनुभव आलेला आहे. आता बरेचसे प्रश्न तुम्ही सोडवले आहे धर्तीवरती. फक्त एक त्या ठिकाणी चुका करू नका. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आपले मार्क जाता कामा नये कारण वर्षभराची मेहनत आहे. गेल्या वर्षापासून जून महिन्यापासून तुम्ही सराव करताय. आजवर त्या ठिकाणी तुमच्या अनेक प्रश्नपत्रिका सोडून झालेल्या असतील. प्रश्नपत्रिकामध्ये होत असलेल्या चुकांवरती त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपण विचार करून त्या घटकांची पुन्हा तयारी करून त्या प्रश्नांना सामोरं जायचंय. प्रश्नापासून तुम्ही बाजूला होऊ नका. प्रश्नापासून त्या ठिकाणी आपल्याला अवघड जातोय त्याच्याकडे लक्ष द्यायला नको. असं व्हायला नको. जे अवघड टॉपिक असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला लक्ष द्यायचंय. त्याच्यावरती कमांड प्राप्त करायचे आहे आणि नंतर त्या प्रश्नाकडे जात असताना तुम्हाला जाणवेल की तर अतिशय सोपं आहे. ओके. त्याच्यामध्ये यांची दोघांची वजाबाकी आपण केल्यानंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि चौकटीमध्ये आपण योग्य संख्या भरू शकतो. मित्रांनो पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी जात आहोत आपण आता गेल्या वर्षीच्या 2024च्या. तर 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये अत्यंत सोपा भाग 22,000 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहाल. 22,000 असा प्रश्न आहे. 22,000 मी काल तुम्हाला एक सांगितलेली ट्रिक आहे की 22,000 तुम्हाला मिळणार आहे. 22,000 तुम्ही पटकन लिहिणार आहात 22,250. शुक्रवारी पण मी सांगितलं की पाऊंडची संख्या कशी लिहायची आहे.
अर्धाशी संख्या कशी लिहायची आहे, सव्वाशे संख्या कशी लिहायची, सव्वाशे त्या ठिकाणी आपण सव्वाशे संख्या लिहू. पहिल्यांदा सव्वाशे, नाही आठवलं सव्वाशे संख्या, हरकत नाही, हरकत नाही. सव्वा इथं त्या ठिकाणी 22,000 आहे. सव्वाशे, आपण सव्वाशेचं उदाहरण घेऊया त्याच्या अगोदर, 22,000च्या अगोदर, 22,000च्या अगोदर सव्वाशेचं एक उदाहरण घेऊ आपण. सव्वाशे संख्या कशी लिहायची आहे. सव्वा तुम्हाला माहिती आहे, पूर्णांक अपूर्णांक सव्वा काय आहे हे तुम्हाला माहित आहे, बरोबर. सव्वा म्हणजे 1.1/4, 1.1/4 म्हणजे सव्वा आहे. आणि शे म्हणजे शेकडा आहे. त्याला 100ने ज्यावेळेस आपण गुणतो त्यावेळेस सव्वाशे संख्या ही तयार होते, बरोबर. सव्वाशे संख्या बेसिक स्वरूपाचा प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णांक अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे पुढची पायरी येईल. 4ने ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी 100ला भागणार आहोत त्यावेळेस 25, 25 गुणिले 5 125 अशा प्रकारची मांडणी आपल्याला करावी लागेल. आता 22,000बाबत मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाही असं नाही, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहित आहे, तुम्ही देऊ शकता. पण कशा प्रकारे याचा आधार घेऊन कशा प्रकारे आपण सोडू शकतो हे मी तुम्हाला सांगत आहे. 22.25 कशा आहेत, दशम अपूर्ण पूर्णांकित अपूर्णांकामध्ये 22.25 कशा आहेत, कशा आहेत 22.25, 22.1/4. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहित आहे, तुम्ही तोंडी उत्तर देऊ शकता. परंतु या प्रश्नाकडे जात असताना आपण याही पद्धतीने जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतोय. जर आठवलं नाही, कन्फ्युजन होत असेल तर या प्रश्नाकडे तयार करणे अशा पद्धतीने जाऊ शकतो. 22.25 आणि 1000 गुणिले 1000 अशा प्रकारे मित्रांनो प्रश्नाकडे जात असताना इथं 88,88,89/4 गुणिले 1000 मग त्या ठिकाणी 250 यांचा गुणाकार केला तरी तुम्हाला हे उत्तर येणार आहे. मी फक्त तुम्हाला एक गणिताची गंमत जम्मत म्हणून सांगितलेला आहे, या प्रश्नाची दुसरी बाजू सांगितलेली आहे. वास्तविक पाहता तुम्ही 22.25 हे डायरेक्ट तुम्ही लिहिणार आहात, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु गणितातील ही गंमत जम्मत आहे. गणित हा विषय खरोखर खूप चांगला आहे. त्याच्यावरती कमांड असणं, एखाद्या विद्यार्थ्याची गणितावरती कमांड आहे याचा अर्थ सर्व विषयावरती कमांड आहे असं त्याचा अर्थ होतो. कारण गणिताचा जो महत्वाचा जो रोल आहे त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मध्ये अत्यंत महत्वाचा रोल या विषयाचा असून गणित, मराठी आणि इंग्रजी याचा सारांश बुद्धिमत्ता चाचणी आहे. बुद्धिमत्ता चाचणी हा वेगळा विषय नाही. बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे गणित, भाषा, प्रथम भाषा आणि तृतीय भाषा यांचं एकत्रितरित्या केलेलं मिश्रण ते आहे. म्हणून त्या ठिकाणी 3 विषयावर कमांड असणं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्तेकडे चांगल्या पद्धतीने जाणं. मित्रांनो, 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न आलेले आहेत. आणखी त्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. एक प्रश्न आहे त्या ठिकाणी, बेरजेचा प्रश्न आहे. बेरजेचा प्रश्न आहे. दोन दशक काही अडचण नाही, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अतिशय सावकाशपणे हा प्रश्न त्या ठिकाणी शांत डोक्याने सोडवायचा आहे. हे करू नका. 3 एकक त्याच्यानंतर 5 शतांश आणि त्याच्यामध्ये 8 दशांश. हा, इथं त्या ठिकाणी काय केलं आहे, थोडस बदल त्यांनी केला आहे. बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न साधा, प्रश्न सोपा आहे एकदम. पण चूक काय झाली माहिती, चूक अशी झाली मुलांनी काय केलं याच्यामध्ये 2 दशक बरोबर लिहिले, 2 दशक 20, 3 एकक. 5 शतांश आहे ना, त्यांनी घाईघाईमध्ये 5 शतांशाला त्या ठिकाणी 0.05 मानलेला आहे आणि 8 दशांशाला 0.008 मानलेला आहे. इथं आणि याची बेरीज केली.
ही बेरीज केल्यानंतर त्या ठिकाणी पर्याय पहिला ह्याच बेरजेचा होता. ही चूक झालेली आहे, ही चूक झालेली होती. बरोबर. त्याच्यामध्ये जर विचार केला आपण, एकेका प्रश्नाला किती महत्व आहे. तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल, राज्य गुणवत्ता यादीचा तुम्हाला अंदाज येतो. गेल्या म्हणजे 2017-18 ज्यावेळेस राज्य गुणवत्ता यादीची त्या ठिकाणी कट ऑफ यायचा, तर 262चा पहिला कट ऑफ होता, 264चा 300 पैकी. नंतर तो 266 झाला, नंतर तो 272 झाला, नंतर तो 276 झाला. माझे 3 विद्यार्थी त्यावेळेस राज्य गुणवत्ता यादीमध्ये होते, 276 कट ऑफ असताना. नंतर तो 200 त्या ठिकाणी 82 झाला, 284 झाला. आता म्हणजे राज्य गुणवत्ता यादीचा कट ऑफ त्या ठिकाणी तो जो स्पॅन आहे त्याच्यामधला 300 ते त्या ठिकाणी मधला स्पॅन तो कमी कमी होत चाललेला आहे. यावेळेस मला वाटतं की राज्य गुणवत्ता यादीचा कट ऑफ तुम्ही असं गृहीत धरून चला की तो 288 ते 290च्या दरम्यान असेल, 288 ते 290च्या दरम्यान असेल, असं तुम्ही गृहीत धरून चला. त्याचं कारण असं आहे की आता सध्या म्हणजे फक्त जर विचार केला आपण तर आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक असे विद्यार्थी सध्या आता आहेत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप सारे प्रयत्न चालू आहे आपले, की त्यांचा स्कोर हा 290 अबोव जाण्याची शक्यता आहे. म्हणून ते संख्या वाढणार आहे आता, आणि म्हणून राज्य गुणवत्तेचा कट ऑफ देखील वाढणार आहे की नाही. म्हणून 290 प्लस टार्गेट तुम्ही ठेवायला पाहिजे आता या परीक्षेमध्ये. 290 प्लस टार्गेट जो विद्यार्थी घेऊन चालेल तो विद्यार्थी त्या ठिकाणी सक्सेस होणार आहे राज्य गुणवत्ता यादीसाठी. मित्रांनो, या प्रश्नाला सोडवत असताना ही पद्धत मुलांनी वापरली, ही पद्धत चुकीची ठरलेली आहे. बरोबर. त्यांनी त्या ठिकाणी इथे करून ठेवलंय सगळं. 5% अगोदर घेतलेत आणि 8 दशांश घेतलेले आहेत. एक गोष्ट तुमच्या लक्षात पाहिजे की एकक दशक शतक आहे, हजार आहे किंवा सहस्त्रकाल आपण म्हणतो, हे डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला काय आहे तर त्या ठिकाणी पहिल्यांदा दशांश आहे, नंतर शतांश आहे, नंतर सहस्रांश आहे, नंतर सहस्रांश आहे. बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा शतांश दिला आहे. इथं चूक झाली मुलांची सोडवत असताना, ही मुलांची सोडवत असताना चूक झालेली होती. परंतु घाई गडबडीमध्ये प्रश्न सोडवलेला होता तो, म्हणून चूक झालेली होती. आपल्याकडनं अशी चूक होणार नाही याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. 2 दशक म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती 20, 3 एकक म्हणजे माहिती की 3, 5 शतांश, शतांश म्हणजे त्याचा छेद 100 आहे तो. मग 5 ज्यावेळेस आपण छेद 100 करूयात त्यावेळेस त्याचं दशांश चिन्हामध्ये त्या ठिकाणी 0.05 असे दशांश चिन्ह वापरून अशा प्रकारे लेखन केलं जातं. 0.05 आणि 8 दशांश, हा जो दशांश म्हणजे त्याचा छेद 100 आहे. सॉरी, दशांश म्हणजे त्याचा छेद 10 आहे. दशांश म्हणजे काय, त्याचा छेद 10 आहे. शतांश म्हणजे काय, त्याचा छेद 100 आहे. सहस्रांश म्हणजे काय, त्याचा छेद 1000 आहे. म्हणजे मित्रांनो, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण जर व्यवस्थितरित्या जर आपल्या नजरेसमोर तो भाग ठेवला तर आपण प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवणार आहोत, नाही चुकवण्याची शक्यता पण आहे. याच्यामध्ये पहा, 8 दशांश म्हणजे 8/10 आहे, 8/10 आहे. त्याचं दशांश चिन्हाचा वापर करून कशा प्रकारे लिहिता येतो तर 8.0.8 म्हणजे अशा प्रकारची मांडणी हवी होती, ती मात्र मांडणी वरच्या प्रमाणे केली आणि प्रश्न इथे चुकलेला होता. मला सांगा मित्रांनो, इतके सोपे सोपे प्रश्न त्या ठिकाणी असतात, खऱ्या अर्थाने सोपे प्रश्न आहेत, फक्त त्याच्यामध्ये जागरूकपणे पाहणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढचे प्रश्न आहे, सोपाच प्रश्न आहे, एकदम अतिशय सोपा प्रश्न आहे. एक 5 मिनिट मी तुमच्या बरोबर आता परीक्षेला सामोरं जात असताना कशा प्रकारे सामोरं जायचंय याच्यावरती बोलणार आहे. अजून 2-3 प्रश्न, 1-2 प्रश्न आपण त्या ठिकाणी घेऊयात. एक 2 प्रश्न आहे. 8712 .
अधिक 13,500 यांची बेरीज होती, साधी बेरीज होती, एकदम साधी बेरीज. 13,500 13,500 काही 13,750 मानले. 13,500 चुका होता कामा नये. 8,712 8,712 तुम्ही वहीमध्ये मांडा. 13,500 किती मुलांना मांडता येतं त्यांनी हात वरती करा, मला पाहू देत. हँड रेज करा त्यांनी. त्या ठिकाणी किती मुलं त्या ठिकाणी मांडू शकतात 13,500? 56 मुलांचे त्या ठिकाणी आतापर्यंत हात वरती झालेले आहेत. 71 मुलांचे हात वरती झालेले आतापर्यंत. 13,500 ही संख्या किती मुलांना मांडता येते? मला त्याच्याबाबत तुमचे हात वरती पाहिजे, नाही का? म्हणजे हँड रेज करा तुम्ही त्या ठिकाणी. हँड चिन्ह आहे ते एक छोटी मध्ये. आतापर्यंत 71 मुलांना 13,500 मांडता आलेले आहेत. 74 मुलांची संख्या झाली. आता 74 संख्या झालेली आहे. म्हणजे बसलेल्यापैकी फक्त 87 संख्या झाली. एकूण 87 संख्या झाली. 91 संख्या झालेली आहे. आता 91 मुलांना मांडतात, याचा अर्थ असं समजायचा कमी 13,500 कसे मांडायचे ते. एक्क्याण्णव मुलांना मांडता येतात का 13,500 फक्त याच्यामध्ये क्लासमध्ये बसलेल्यापैकी? नाही, 91च्या पुढे 11 जात नाही तो. मित्रांनो, याच्यामध्ये 13,500 संख्या मांडत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे 13,500 तुम्ही सहज मानणार आहात. 12,750 तुम्ही मानणार आहात. पण माझ्या न हातवर केलेल्या मित्रांसाठी त्या ठिकाणी मी आवर्जून एक गणितातील गंमत जम्मत सांगतोय. गणितातील गंमत जम्मत सांगतोय. 13,500 13,500 12.304 गुणिले 1,000 अशा प्रकारे 13,500 त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतो तुम्हाला. तुम्ही लक्षात घ्या. 13,500 म्हणजे नेमकं काय? 13,500 अशा म्हणजे तुम्हाला एक सांगतोय की कशा प्रकारे तुम्ही सामोरं जायचंय, चुकायचं नाही. तर हा सगळा त्या ठिकाणी आपण 2017 पासून 2024 पर्यंतचा भाग त्या ठिकाणी पाहिलेला आहे मित्रांनो. आता परीक्षेला सामोरं जात असताना 9 फेब्रुवारीला पेपर आहे. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं नियोजन पाहिजे. परीक्षे संदर्भात मी बोलतोय, 4-5 मिनिटं मी त्या ठिकाणी बोलणार आहे. तुमच्याकडे स्वतःच एक नियोजन पाहिजे. आता स्वतःच एक टाइम टेबल पाहिजे. तुम्ही किती वाजता उठणार आहात, तुमचा नाश्ता किती वाजता होणार आहे, तुमचं त्या ठिकाणी शाळेला जाण्याची वेळ काय आहे, तुमचा मध्यंतरीच्या काळामध्ये अभ्यास किती करायचा तुम्हाला, तुम्ही क्लासमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शाळेचं एक डेली रुटीन आहे, त्याच्यामध्ये शिक्षकांचं नियोजन असणार आहे. संध्याकाळनंतर तुम्ही काय करणार आहात, 5 ते 7 मध्ये काय करणार आहात, 7 ते 9 या स्पॅन मध्ये काय करणार आहात, 9 ते 11 किंवा 10 पर्यंत काय करणार आहात, त्याचं एक नियोजन तुमच्याकडे पाहिजे की मला कोणत्या वेळेमध्ये काय करायचं आहे. आणि ती वेळ मात्र फॉलो करायला विसरू नका. कारण जर समजा तुम्ही 5 वाजता उठण्याचा निर्धार केलाय आणि आईला जर 4 हाक मारायला लावत असेल, उठ रे बाळा उठ रे बाळा, तर ते नियोजन हे त्या ठिकाणी शून्य होऊन जातं. त्या नियोजनाचा काही एक फायदा होत नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी संध्याकाळी आल्यानंतर जर तुम्ही या परीक्षेच्या कालावधीमध्ये टीव्ही पाहणार असाल तर ते नियोजन त्या ठिकाणी शून्य होऊन जातं. म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मला सांगायचं आहे की काही विद्यार्थ्यांचं नियोजन आहे, म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. काही विद्यार्थी जे यशस्वी होतात त्यांचं स्वतःचं एक नियोजन आहे, त्यांचं स्वतःचं एक टाइम टेबल आहे. ते टाइम टेबल त्या ठिकाणी तुम्ही बनवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की शाळेमध्ये जो सराव होतो प्रश्नपत्रिकेचा, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या नंतरच्या वेळामध्ये तुम्हाला त्यामध्ये किती सराव करणं आवश्यक आहे, तुम्हाला स्वतःला कोणत्या घटकांमध्ये अडचणी येतात, त्याचं एक त्या ठिकाणी तुम्हाला संबंधित ती गोष्ट माहित पाहिजे की मला कोणती गोष्ट त्या ठिकाणी अवघड जाते, मला कोणती गोष्ट अवघड जाते.
हे तुम्हाला माहित पाहिजे. त्या प्रकरणाचे सराव कसे करायचे आहेत, आपल्याला त्या ठिकाणी आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मोकळ्या वेळामध्ये त्या प्रकरणांचे सराव आवश्यक आहे. मित्रांनो, राज्य गुणवत्ता यादीत जाण्यासाठी किमान मी किमान म्हणतोय 200 प्रश्नपत्रिका सोडवणं अपेक्षित आहे. 5, 10, 15, 20 प्रश्नपत्रिकेनुसार राज्य गुणवत्ता मध्ये जाण्यासाठी त्या प्रश्नपत्रिकेची संख्या पुरेशी नाही. किमान 200 प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्याला पाहिजे, त्यावेळेस आपण राज्य गुणवत्ता यादीमध्ये जाऊ शकतो. तुमच्याकडे आता इथनं पुढच्या कालावधीमध्ये जवळपास 20 दिवसांचा तुम्हाला वेळ आहे. दर दिवशी नाही म्हणले तर तुम्ही 4 प्रश्नपत्रिका आरामशीर सोडवू शकता. 20 चोक त्या ठिकाणी 80 प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मी पाठीमागच्या काळामध्ये एक राज्यामध्ये पहिलेली मुलगी होती शिरूरची, मी त्यांना फोन केला होता. 296 मार्क तिला पडलेले होते. 296. म्हणलं नेमकं टाइम टेबल काय होतं, तर ती मुलगी दिवसातून 5 ते 6 प्रश्नपत्रिका सोडवायची. अतिशय त्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक ती अभ्यास करायची. झालेल्या प्रत्येक चुकावरती ती बारकाईने विचार करायची. झालेली जी चूक आहे त्याच्यावरती प्रत्येक प्रश्नावर तिचा बारकाईने अभ्यास असायचा, त्या संदर्भात तिच्या नोट्स असायच्या. हे सांगितल्यानंतर मला जाणवलं की 296 मार्क पाडणारी जी मुलगी होती त्या ठिकाणी तिचं नियोजन मला कळल्यानंतर, तिचे कष्ट कळल्यानंतर मला असं जाणवलं की त्या ठिकाणी छोट्या वयामध्ये देखील मुलं किती नियोजन करतात. ही संधी तुमच्या समोर आहे. आता राज्यामध्ये प्रथम येण्याची संधी, राज्यामध्ये द्वितीय येण्याची संधी, राज्यामध्ये तृतीय येण्याची संधी तुमच्याकडे आहे. मित्रांनो, निश्चितपणे तुम्ही त्याचा त्या ठिकाणी फायदा घ्या आणि बारकाईने नियोजन करून, सूक्ष्मरित्या नियोजन करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. परीक्षेला जात असताना तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात अभ्यास केला असतो भरपूर प्रमाणामध्ये दडपण घ्यायचं नाही. मोकळ्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे आपले सराव चालू आहेत. जवळजवळ 4 सराव झालेले आहेत. 5वा सराव 2 फेब्रुवारीला आहे. आता म्हणजे 1 आठवडा अगोदर घेतोय आपण, त्याच वातावरणामध्ये घेतोय, ठीक आहे. त्याच वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सरावाला म्हणजे आपला सराव होणार आहे परीक्षेच्या वातावरणामध्ये. तुम्हाला आता अनुभव चाललेले आहेत. पाठीमागच्या काळामध्ये मुलांना 1-2 सराव झाल्यानंतर तालुका पातळीवरती परीक्षेला सामोरं जावं लागायचं, पण ह्यावेळेस मात्र स्ट्रॅटेजी वेगळी आहे आपली. आपण त्या ठिकाणी 4 सराव आणि पाठीमागच्या काळामध्ये देखील तुमच्या 6 सराव झालेले आहेत. म्हणजे या सगळ्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी निश्चितपणे होणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट आहे की ही पहिली शासकीय परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा आहे तुमच्या जीवनातली. तुमच्या जीवनातली पहिली जर शासकीय स्पर्धा परीक्षा जर कोणती असेल तर ती आहे 5वी स्कॉलरशिप. त्यामुळे तुम्ही भरघोस यश मिळवावं. कारण तुमच्या प्रोफाईल मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल बनवताल, म्हणजे ज्यावेळेस तुमची त्या ठिकाणी स्वतःची एक फाईल बनेल, त्या प्रोफाईल मध्ये पहिलं पेज हे 5वी स्कॉलरशिप मध्ये राज्य गुणवत्ता विद्यार्थी आलेला आहे असं असावं. यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल, एका विद्यार्थ्याला फक्त एकाच वेळी संधी, तर तो विचारू शकतो मला प्रश्न. सर, मुलांना ऍक्सेस द्या सर. सर उद्या क्लास आहे का? सर उद्या क्लास आहे का? सर उद्या क्लास आहे का? हो, उद्या क्लास आहे. दररोज क्लास आहे. दररोज क्लास आहे. सकाळी त्या ठिकाणी 7 ते 8. सर बोल. सर खूप भारी शिकवले. अरे तुमच्यासाठी तर त्या ठिकाणी चांगले चांगले शिक्षक त्या ठिकाणी जिल्हा परिषदने खूप भारी शिकवले. खूप भारी शिकवले. सर तुम्ही लय भारी. या स्पर्धेसाठी तुम्हाला तुमच्या समवेत जिल्हा परिषद अहिल्यानगरने खूप चांगले शिक्षक तुमच्या समवेत आणलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. दररोज नियमितपणे क्लास करायचे आहेत आणि यशस्वी भरघोस असं यश मिळवायचं आहे. तर तुम्हाला मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सरांना विनंती करतो की सर त्या ठिकाणी क्लास आपण बंद करावा आणि तुम्हा सर्वांना एकदा त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझ्या वरिष्ठांचे मी आभार व्यक्त करतो आणि क्लासला त्या ठिकाणी आपण थांबूयात. सर, क्लास एंड करा.